हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हो
तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख हे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख माझे हेची सर्व सुख माझे पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुझ्याड गळा गळा कासे पिता बर तुझ्याड गळा गळा कासे पिता बर आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान तुझ्याड गळा गळा कासे पिता बर तुझ्याड गळा गळा कासे पिता बर विठोबार खुमाई 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 जय 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 विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरि जय 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 विठोबार खुमाई 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे 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 जय राम कृष्ण
घरके तराना पांडवा घरी हरी मुके मना हरी मुके मना हरी मुके मना हरी मुके मना पुण्याची गणना कोण करी हाय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी
गिरवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय खैर माता आई जय विठ्ठल 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 देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्रो बारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची अकुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची अकुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्वकार्येषु सर्वदा अदरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं जयततेदिकं जन्मना गज श्रैत इंदिरा शश्वदत्रयीं द्रैतदृश्यता दीक्षितावका स्वैधृतासव स्वामी जिन्वते महायोगपीठे तटे भीमरक्यं वरां पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्यतीष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नवन पांडुरंगा करू प्रथम नवन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संताची संच्या कृपादाने हो कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
प्रथमन मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो दरातावतारम कलांकांग तेजो दिकामोदि वक्रम खलानी शवादा पणोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाया करुणा करा दयाया करुणा करा करा दयाया करुणा करा करा दयाया तुमचा अनुग्रह राजलो तुमचा अनुग्रह राजलो तुमचा अनुग्रह राजलो तुमचा अनुग्रह राजलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाया तुमचा अनुग्रह राजलो पावन झालो चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निच चरणा हो स्वामी तुक या देवा यावरी न करा वेर सारे तिरक धाम आपके चरणों में सारे तिरक धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णुर गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी वर्णौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन
द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत भगवत भक्त वेद सुज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ अभंग समर्थ संत श्रेष्ठ ज्ञानी यांचे ज्ञानी योगी यांचे योगी ज्ञानाचा सागर साधकांचे मायबाप वैष्णवांचे मुकुटमणी अलंकापुरी निवासी संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग सर्वांच्याच पाठांतरातील हरिपाठातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आज मी तुम्हा मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की माऊली ज्ञानोबाराय पहिल्या चरणात सांगतात की देवाची हे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की त्या देवाच्या दारात फक्त क्षणभर जा बघा त्या आपल्याला 4ही मुक्त्या मिळतील. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या 4 मुक्त्या कोणत्या, तर त्या मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. परंतु मला सांगाव नुसतं देवाच्या दारात उभं राहून चालेल का, तर नाही. या मुखाने त्या देवाचं नाव घ्या, कारण देवाने हे जे तोंड दिले कशासाठी दिले, नामस्मरण करण्यासाठी. त्या विठू सावल्या विठू माऊलीचं भजन केलं नामस्मरण केलं तर पुण्याची गणना स्वतः भगवंताला सुद्धा करणं अशक्य आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग बघा एक साधक ज्ञानोबारायांकडे आला आणि ज्ञानोबारायांना म्हणाला ज्ञानोबाराय तुम्ही म्हणता की त्या देवाच्या दारात जा देवाचं नाव घ्या त्या देवाचे गोडवे का, परंतु आम्हाला आमची मुलं बाला आहेत का नाही, आम्हाला आमचा संसार आहे, आम्ही आमचा संसार सोडून काही देवाचं नाव घ्यायचं का. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात आसोनी संसारी जीवे बेगू करी वेदशास्त्रो बारी बाह्य सदा. ज्ञानोबाराय म्हणतात राहा संसारात करा संसार, परंतु संसारात राहून सुद्धा परमार्थ केला तर भगवान परमात्मा श्रीकृष्ण ज्याप्रमाणे पांडवांच्या घरी राबले त्याचप्रमाणे भगवान सुद्धा आपल्या घरी सदैव वास करेल असे व्यासांनी सांगितलंय. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुमच्या भाषेत ठळक ठळक बातम्या. आता तुम्ही झोपला तरी काय हरकत नाही, बरोबर ना. जाताना मी उठून देईन. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. अरे म्हणतात ना समय से पहले तकदीर से ज्यादा, काय म्हणतात ना समय से पहले तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता, टाइम एंड टाइड वेस्ट नॉट फॉर. याचाच अर्थ असा आहे की वेळ आणि संधी कुणासाठी थांबू शकत नाही आणि ही महत् भाग्याची वेळ आज मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असे असणारे आपल्या गावचे सौजन्य सोनाली ताई शंकर भालिवडे यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आज मी या नारदाच्या गादीवर ज्यांच्यामुळे उभी आहे असे असणारे माझे गुरुवार्यांचं नाव काय मुखाने घेऊ नये, परंतु मी घेतलं नाही तर तुम्हाला समजणार नाही. असे असणारे माझे गुरुवार्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व सौ हरिभक्त परायण कीर्तनकार समाज प्रबोधनकार भागवताचार्य अनिता ताई सुद्रिक पाटील माई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते. मी माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते आणि तुम्हा श्रोते मंडळींच्याही चरणी मी नतमस्तक होते. खरं तर आज आपण किम निमित्ताने जमलेलो आहोत. बोला झोपले का काय. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा आपण आज किम निमित्ताने जमलेलो आहोत तर माघ गणपती निमित्त, बरोबर ना. मग तुम्ही कधी विचार केलाय का गणपती बाप्पा का, गणपती बाप्पाचे डोळे हे बारीक का आहेत, गणपती बाप्पाची सोंड ही मोठी का आहे, गणपती बाप्पाचे कान हे विशाल का आहेत, गणपती बाप्पाचा रंग हा शेंद्री का असतो. कधी विचार केलाय का दादांनो. बघा आपण त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत असतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतात. आता तुम्हाला पडतात की नाही मला माहित नाही, परंतु मला पडतात म्हणून मी तुम्हाला सांगते. बघा गणपती बाप्पाचे डोळे हे बारीक का आहेत, तर गणपती बाप्पा या समाजाकडे या जगाकडे तीक्ष्ण नजरेने पाहत असतो, कारण की त्याच्याकडून छोटंसं पाप किंवा छोटंसं पुण्य हे सुटू नाही म्हणून त्याचे डोळे हे बारीक आहेत. गणपती बाप्पाची सोंड ही मोठी का आहे, तर गणपती बाप्पा
सर्वांचा स्वामी, हा निरपेक्ष आहे आणि त्याचा कारभार सुद्धा कसा स्वच्छ असायला पाहिजे, म्हणून त्याची सोंड ही मोठी आहे. गणपती बाप्पाचे कान हे विशाल का आहेत, तर गणपती बाप्पाने आपल्या सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत म्हणून त्याचे कान हे विशाल आहेत. आता राहिला प्रश्न शेंद्री रंगाचा. तर बघा, एक शेंद्री नावाचा राक्षस होता. तो पूर्वी देवांना खूप त्रास द्यायचा. मग गणपती बाप्पाने त्याचा वध केला आणि त्याचं रक्त होतं ते गणपती बाप्पाच्या अंगावरती सांडलं. मग आता बघा, त्याचं नाव तर शेंद्री होतच, परंतु त्याचा रंग सुद्धा कसा होता, रक्त सुद्धा कसं होतं, शेंद्रीच होतं. मग त्याचं रक्त होतं ते गणपती बाप्पाच्या अंगावरती सांडलं. मग तेव्हापासून गणपती बाप्पाचा रंग हा शेंद्री झाला आणि मग तेव्हाचपासून गणपती बाप्पाला शेंद्री रंग आवडू लागला. याचं कारण असं आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन गोड असतं महाराज. कीर्तनात बसलेली माणसं सुद्धा कशी पाहिजेत, गोडच पाहिजेत ना. मग तुम्ही गोड आहेत असं मला वाटण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करणं गरजेचं आहे. कीर्तनात बसले की 3 नियम लागू पडतात. पहिला नियम असा आहे की कुबड काढून पाय पसरून चप्पल घालून बसायचं नाही, हा झाला पहिला नियम. दुसरा नियम असा आहे की नेहमी ताठ बसायचं, कारण आपण एवढ्या सुंदर मातीत जन्माला आलोय, इतका सुंदर इतका पवित्र मातीत जन्माला आलोय की संतांनी सुद्धा वर्णन केले. पवित्र ते कुळा पावन तो देश. टाळी वाजवा, टाळी वाजवा. पवित्र ते कुळा पावन तो देश. 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 जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. 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 झाला नारायण. झाला नारायण. काय वर्णन केले संतांनी, तर पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. बघा, एवढ्या सुंदर मातीत आपण जन्माला आलोय, म्हणून आपल्या पाठीचा कणा कसा असला पाहिजे, तर ताट असला पाहिजे. हा झाला दुसरा नियम. तिसरा नियम असा आहे की चेहरे नेहमी हसरे पाहिजेत. तुम्हाला खरं सांगते, आनंदी राहत चला, कारण की देणारा कोण आहे, देव. घेणारा कोण आहे, देव. मग आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही, चिंता करायची गरज नाही, मी सांगते ते ऐकायची गरज आहे ना. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कीर्तनात बसले ना तर मुखाने भजन आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. मग करा भजन, विठ्ठल 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 विठ्ठल. वाजवलं काहींनी नाही वाजवलं, बरं जाऊ द्या. काहींचं प्रेम नाही भगवंतावर, परंतु तुम्हाला खरं सांगते, नुसतं देवाचं नाव घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही. बघा, मला सांगा माता माऊल्यांनो, तुम्ही कोणत्याही सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करता ना, हा तरी म्हणा करता ना. मग आपल्यासाठी केलेली पुरणपोळी केवढी असते हो, ताडीवर, बरोबर ना. आणि देवासाठी केलेली केवढी असते, इमानदारी सांगा माता माऊल्यांवर, केवढी असते, एवढी असते, बरोबर ना. परंतु बघा, तुम्ही देवारात पुंजतात तेवढाही देव नाही, आपण मंदिरात पुंजतो तेवढाही देव नाही, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढा मोठा देव आहे. बघा, ज्या वेळेस रुक्मिणी मातेचं आणि भगवान परमात्म्याचं लग्न जमलं होतं, त्यावेळेस त्यांच्या लग्नपत्रिका वाटण्याचं काम हे एका व्यक्तीकडे दिलं होतं. आता तो व्यक्ती आधीच भगवंतावर रुसला होता, कारण देवाने त्याला बायको दिली नव्हती. असे कोण, जे शेंडी हलकून भजन करतात, त्यांचं अखंड भजन नारायण नारायण असतं. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. टाळ्या वाजवा.
चालू होतं. असं कोण? त्याचं नाव नारदजी. नारदजींना लग्नपत्रिका वाटण्याचं काम दिलं. मग नारदजींनी ठरवलं आपण भगवंताच्या लग्नाला अशी पाहुणे बोलवायची ती का अर्ध्या मंडपातून उठून गेली पाहिजेत. मग पहिली पत्रिका दिली महासागराला दिली. मग बघा प्रॅक्टिकली विचार केला तर भौगोलिकच्या दृष्टिकोनातून विचार करायचं ठरलं ना तर बघा 71% जमिनीचा भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% ही जमीन आहे. मग एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये आपली एवढीशी पृथ्वी मावणार कशी सांगा बरं? तर शक्य नाही. बघा परंतु अशक्यही नाही कारण तिथं भगवंत आहे. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बोले. बघा त्या भगवंताच्या सत्तेशिवाय हे वृक्षाचं पान देखील हालत नाही. हे जग निर्माण करणारा तो भगवान परमात्मा आहे. बघा वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता राहिली अनंता मग कोठे. बघा त्या भगवंताला काहीच असं अशक्य नाही. मग बघा त्या देवाने मधला केस उपटला आणि त्या अर्ध्या केसात एवढा मोठा महासागर मावला. माता मावल्यावर तुम्हीच सांगा तुमची एवढी पुरणपोळी कोणाच्या नाकात घालायची? कोणाच्या नाकात घालायची? कारण तो एवढा मोठा आहे तरी तुम्हाला त्याचं नाव घ्यायला जीवावर येतं, बरोबर ना? बघा तुम्हाला एक उदाहरण सांगते. तुकोबाराय भंडारा डोंगरावर भजन करण्यासाठी जायचे. मग एक दिवस एक व्यक्ती तुकोबारायांकडे आला आणि तुकोबारायांना म्हणाला, तुकोबाराय की तुम्ही काही करा परंतु मला भगवंत भेटलाच पाहिजे. कोणत्याही अवस्थेत मला तो भगवंत भेटलाच पाहिजे. मग आता तुकोबारायांनी विचारलं तुझ्या दुकानात काय काय भेटतं? हा म्हणाला माझ्या दुकानात खसखशीपासून ते साखरेपर्यंत सगळं काही मिळतं. मग तुकोबाराय म्हणाले तुझ्या दुकानात जायफळ आहे का? हा म्हणाला हो जायफळ आहे. महाराज म्हणाले तुझ्या दुकानात मिरे आहेत का? हा म्हणाला हो मिरे आहेत. महाराज म्हणाले तुझ्या दुकानात जिरे आहेत का? हा म्हणाला हो जिरे आहेत. महाराज म्हणाले तुझ्या दुकानात हिंग आहे का? हा म्हणाला हो हिंगही आहे. मग महाराज म्हणाले अरे तिथेच तर देव आहे. ह्या व्यक्तीचं डोकंच काम करायचं बंद झालं. जायफळ मिरे जिरे हिंग आणि देव रेंजच केली. तो म्हणाला महाराज किराणा दुकानात देव कसा काय? त्यावेळेस महाराज म्हणाले बघ जायफळ म्हणजे कायारूपी फल आहे. हे जायफळ आहे म्हणजे कधीतरी ते जाणारच आहे म्हणून त्याच्या नादी काही जास्त लागायचं नाही. आणि मिरे म्हणजे बघा हा मीपणा. बघा तुम्हाला सांगते उदाहरणार्थ म्हणजे माझ्यासारखा कीर्तनकार कुठेच नाही, माझ्यासारखा गायनाचार्य कुठेच नाही, माझ्यासारखा मृदुंगाचार्य कुठेच नाही. म्हणजे बघा हा मीपणा ज्या दिवशी जिरे म्हणजे नष्ट होईल म्हणजे हिंग म्हणजे देव भेटला. बघा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. बघा ज्या दिवशी तुमचा मीपणा जाईल त्या दिवशी तुम्हाला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. मला सांगायचं एवढंच आहे की त्या भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. बघा त्या भजनाने देवाच्या नामस्मरणाने जर आपला उद्धार होत असेल तर बघा एक सुंदर वाक्य तुम्हाला सांगून बघा जाईल. बघा जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है का, जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है वैसे आत्मा के लिए भजन की आवश्यकता आहे. बघा जशी आपल्या शरीराला भोजनाची म्हणजे जेवणाची आवश्यकता आहे तशीच आपल्या आत्म्याला कशी आहे भजनाची आवश्यकता आहे. म्हणून याला एकतत्व साधनाला द्वैताची बांधा बांधत नाही. परंतु आपलं कसं आहे लोक काय करतात वार आला का भक्ती बदलतात. बघा सोमवार आला की महादेवांची भक्ती. हे बोला शंकरा 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 बेलाच्या पानाची हे बोला शंकरा हे बोला शंकरा हे बोला शंकरा हे बोला शंकरा. बघा सोमवार गेला की शंकराची भक्ती गेली. मग आला मंगळवार.
मंगळवारी देवीची भक्ती अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी मोह महिषासुर मर्दना लागोनी मोह महिषासुर मर्दाना लागोनी त्रिविध तापाची करावया धारणी भक्ताला की तू पावस निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण जोगवा मागण हे जोगवा मागण बघा मंगळवार गेली की देवीची भक्ती गेली मग आला बुधवारी विठ्ठलाची भक्ती कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा बघा बुधवार गेला की विठ्ठलाची भक्ती गेली मग आला गुरुवारी दत्तांची भक्ती मनला गोरे गोरे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी बघा गुरुवार गेला की दत्तांची भक्ती गेली मग आला शुक्रवारी देवीची भक्ती चांदण्या महाली हसली गोड गाली चांदण्या महाली हसली गोड गाली स्वार पालकीत झाली लग्न स्वार पालकीत झाली माझी अडाई गरबा केला या निघाली माझी अडाई गरबा केला या निघाली. हे माझी अडाई गरबा केला या निघाली माझी अडाई गरबा केला या निघाली बघा शुक्रवार गेला की देवीची भक्ती गेली मग आला शनिवारी हनुमंताची भक्ती ए दुःख भंजन मारुती नंदन ए दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती बघा शनिवार गेला की हनुमंताची भक्ती गेली मग आला रविवारी खंडोबाची भक्ती त्या खंडोबाची कारभारी न झाली बाणू धनगरी न खंडोबाची कारभारी न झाली बाणू धनगरी न खंडोबाची कारभारी ना झाली बाणू धनगरी. खंडोबाची कारभारी ना झाली बाणू धनगरी. देवाधिपती कशी हरी त्याची मती एक मनात इच्छावती कधी होईना रंगीण त्या खंडोबाची कारभारी न कारभारी
बघा रविवार गेला की खंडोबाची भक्ती गेली, मग पुन्हा सोमवार आला पुन्हा शंकराची भक्ती, परंतु अशी भक्ती काहीच कामाची नाही. वार आला की भक्ती बदलली, याला काहीच साधन नाही. बघा तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईन. एक हिंदूचा भक्त होता, एक मुस्लिमचा भक्त होता. आता दोघेही भक्तच होते आणि दोघेही जहाजातूनच प्रवास करत होते. मग त्यांची जहाज पलटी झाली आणि मग ते खूप मोठ्या संकटात आले. आता मला सांगा हो, तुम्ही संकटात आले पहिले कोण आठवतं तुम्हाला? झोपले की काय? विठ्ठल 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 विठ्ठल. बघा तर दोघांनाही देव आठवला. मग जे मुस्लिमचं होतं त्याने त्याच्या अल्लाचा दावा केला. तो म्हणू लागला अल्लाह मुझे बचाओ, अल्लाह मुझे बचाओ, अल्लाह मुझे बचाओ. आणि जे हिंदूचं होतं त्याने एवढ्या गडबडीत विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा दावा केला. एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थाय गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुणवे गुणगुरवे गुरुदैत्यकलाक्षेत्रे गुरुधर्मसदा राजाय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाकण्ठकण्टकाय काया काया गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. तर बघा त्याने गणपती बाप्पाचा दावा केला. आता गणपती बाप्पा म्हणाला अरे माझा भक्त बुडतोय, मला जायला हवा. आता गणपती बाप्पा निघणार तेवढ्याच त्या पट्ट्याने मंत्रच बंद केला. तो म्हणाला अरे गणपती बाप्पाला त्याचं पोटच सांभाळताना होईल, तो कधी मला वाचवणार? गणपती बाप्पा काही कामाचा नाही, त्यापेक्षा त्याचे पप्पा बरे. आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण हो? तुम्हाला माहीतच असेल. आता महादेव, बरोबर ना? हा, महादेवाचा दावा केला. परंतु त्याच्या काय मनात आला आणि काय नाही. तो म्हणाला अरे भोले ते भोलेच राहणार, त्यांच्यापेक्षा त्याचा मित्र बरा. आता भोलेनाथांचा मित्र कोण हो? भगवान विष्णू, बरोबर. भगवान विष्णूचा दावा केला. परंतु आपले भोलेनाथ हे भोले होते, ते म्हणाले अरे माझा भक्त बुडतोय, मला जायला हवं. मग आता भोलेनाथ निघाले. तेवढ्यात पार्वती माता म्हणाल्या कुठं? त्यावेळेस भोलेनाथ म्हणाले अगं माझा भक्त बुडतोय, मला जायला हवं. त्यावेळेस पार्वती माता म्हणाल्या नीट बघा, हे काय गिऱ्हाईक तुमचं नाही, हे तुमच्या मित्राचं आहे, बसा खाली. महादेव खाली बसले, तोपर्यंत त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं. परंतु जो मुस्लिमचा भक्त होता त्याने फक्त त्याच्या अल्लाचा दावा केला, तर त्याचा अल्लाह आला आणि त्याला घेऊन निघून गेला. परंतु जे आपलं हिंदूचं होतं ते इकडंच मेलं. म्हणजे बघा एक तत्वानं आम्हाला द्वैताची बांधा बांधत नाही, म्हणून एवढी नामाची ताकद आहे. बघा जोपर्यंत तुमच्याकडे आशा वासना आहेत, जोपर्यंत तुमच्याकडे अहंकार आहे, तोपर्यंत तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही किंवा देव तुमच्याकडे येऊ शकत नाही. परंतु ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आशा वासना मोह बाजूला ठेवाल त्या दिवशी तुम्ही खरे भक्त ठराल. मग भक्त कसे असतात आणि कोणाला म्हणतात तर बघा संतांनी खूप सुंदर वर्णन केले. भक्त ऐसे जाणा जे देई उदास गेले आशापासून निवारुनी. भक्ती काही सोपी नाही, परंतु करायला गेलं तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येते. हे येड्या माणसाचं काम नाही, तर हे शहाण्या माणसाचं काम आहे. मग शहाणा माणूस म्हणावं कोणाला? तर ज्याला कळाला आपण जन्माला कशासाठी आलो तो शहाणा. परंतु शहाण्या माणसाचं कसं झालंय, त्याला दुःख अजिबात नकोय आणि आनंद मात्र पाहिजे. परंतु शास्त्र सृष्टीने मुक्तीची इच्छा प्राप्त करते. बघा ज्या वेळेस ज्ञानोबारायांना समजलं त्यावेळेस ज्ञानोबारायांनी या समाजासाठी एकच मुक्ती दिली का हो? तर नाही, 4 मुक्त्या
दिल्या. ज्ञानोबारायांनी हरिपाठाची सुरुवातच अशी केली की ज्ञानोबाराय म्हणतात फक्त त्या देवाच्या दारात जा बघा, तुम्हाला त्या चारही मुक्त्या मिळतील. मग बघा, म्हणून आपल्याला काही तळमळ करायची नाही. एकदा का त्या भगवंताच्या दारात गेला की मोक्ष हातात आल्याशिवाय राहणार नाही. तेच माऊली ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, 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 तेने मुक्तिचारी साधी येल्या. तर बघा त्या चार मुक्त्या कोणत्या आहेत तर तुम्हाला सांगते बघा. पहिली मुक्ती समीरपता, दुसरी सलोकता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्यता. बघा म्हणजे ह्या चार मुक्त्या आहेत. बघा देवाजवळ जाणं म्हणजेच समीरपता मुक्ती प्राप्त होते. आपण देवाचं स्वरूप होणं, देवाच्या लोकात जाणं म्हणजेच सलोकता मुक्ती प्राप्त होते. आपण देवाचं स्वरूप होणं म्हणजे स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. आणि आपण स्वतः देव होणं म्हणजे सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. तेने मुक्तिचारी साधी येईल. बरं गेलो देवाच्या दारात. तुम्हाला सोपं करून सांगते बघा. नुसतं कीर्तनात येऊन चालेल का हो? तर नाही. या मुखाने भजन आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. बघा बोलता बोलता विषय निघला म्हणून मी टाळ्यांची ऑफर सांगून जाईल. बघा एका वर्षात 1000 टाळ्या वाजवल्या तर बीपी होत नाही, ब्लड प्रेशर वाढत नाही. एका वर्षात 2000 टाळ्या वाजवल्या तर शुगर होत नाही. एका वर्षात 3000 टाळ्या वाजवल्या तर अटॅक येत नाही. आणि एका वर्षात 4000 टाळ्या वाजवल्या तर जागीच गचकशाल. म्हणून थोड्याच वाजवा परंतु प्रेमाने वाजवा. बघा विठ्ठला 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 विठ्ठला. परंतु माणसाला काय झालं, आताच्या माणसांना काय झाले, मंदिरात जाण्याची खूप घाई झाली. लोक म्हणतात देव असेल तिथं असेल, परंतु त्या भगवंताच्या चरणाशी आमचा हात लागला पाहिजे. बघा एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन केलंय शंकराचार्यांनी. बघा करारविंदेर पदारविंदम मुखारविंदे विनिवेत्तम तटस्य पुत्रस्य फुटेशानम बालम मुकुंदम मनस्मरामी. बघा याचा अर्थ असा आहे की लक्षपूर्वक ऐका. कर म्हणजे हात, पद म्हणजे भगवंताचे चरण. करारविंदेर पदारविंदम मुखारविंदे विनिवेत्तम. बघा हे सर्व भगवंताचा ठेवा आहे. म्हणून त्या भगवंताचं नाव घ्या. मग बघा काय होतं तर तटस्य पुत्रस्य फुटेशानम बालम मुकुंदम मनस्मरामी. म्हणून त्या मनापासून त्या भगवंताचं नामस्मरण करा. परंतु कसं? सर्वांनी हातवरती करा, हातवरती करा. महिला मंडळ, पुरुष वर्ग. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे
म्हणून बघा या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका करण्याचं काम हे भगवंताचं आहे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. बघा ज्या वेळेस ज्ञानोबारायांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आहे की त्या देवाच्या दारात जा, बघा तुम्हाला पाहिजे ते मिळतं. म्हणून बघा तुम्हाला असं वाटतं ना माता माऊल्यांना की आपली मुलं सात्विक जन्माला यावी, असं वाटतं ना. श्री कुटुंबाची व्यवस्थापका आहे. तुम्हाला असं वाटतं ना की आमची लेकरं चांगली जन्माला यावी, तर 2-3 गोष्टी करणं तुम्हाला गरजेचं आहे. तुमची लेकरं चांगली जन्माला यावी यासाठी बघा रामकृष्ण हरी उच्चार राहू असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी तुमच्या लागू द्या बोटाला, तरच ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या बोटाला. रामकृष्ण. तर बघा विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून बघा असे संस्कार पाहिजे असेल तर तुमच्या घरात परमार्थ असणं फार गरजेचं आहे. तुमच्या गळ्यात माला असणं फार गरजेचं आहे. म्हणून बघा फुकट येत नाही. संस्कार कसे असावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्यांना जन्माला आले याचं मूळ कारण म्हणजे माँसाहेब जिजाऊ आहे. ज्या वेळेस त्यांना समजलं की आपल्या गर्भात मुलगा आहे त्यावेळेस त्यांनी तेव्हापासून महाभारत रामायण पाहायला सुरुवात केला. असं कोण तर माँसाहेब जिजाऊ. आज त्याच आईची पुण्याई फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा 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 बाप मग शुभा जन्मला. तो बापाचा बाप मग शुभा जन्मला. बापाचा बाप मग शुभा जन्मला. तो बापाचा बाप मग शुभा जन्मला. आता होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. आता होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराजाचे या तोरणागडाला. तोरण बांधिले स्वराजाचे या तोरणागडाला. तो बापाचा बाप तो बापाचा बाप तो बापाचा बाप मग शुभा जन्मला. 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 गिरशी खरी किरटा परी गिरशी खरी किरटा परी. लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. उगवला 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 तारा तिमिरारा करता शिवाजी राजा. 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. टप 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 चाले घोडा माझ्या शिवरायाचा. मर्द मावळे झाले झाले सारे गोळा. दिलं वचन महासाहेबा दिलं वचन महासाहेबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग बस बाई माझा ग बसला घोड्यावरी. शिवराजा ग बसला घोड्यावरी. बाई माझा ग बसला घोड्यावरी. बाई माझा ग बसला घोड्यावरी. शिवराजा ग बसला घोड्यावरी. बाई माझा ग बसला घोड्यावरी. बसला घोड्यावरी. बसला घोड्यावरी. बघा आपण कोणत्या जातीत जन्माला आलो याच्यात श्रेष्ठत्व नाही. आपण कोणत्या जगात जन्माला आलो याच्यात श्रेष्ठत्व नाही, तर त्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या हिमतीवर त्याचं श्रेष्ठत्व आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकाच जातीचा माणूस नव्हता, तर अनेक जातीच्या वेगवेगळ्या समाजाचे. बघा 18 पगाड जाती 16 सारा
समाज मराठमोला स्वराज्यावरती ठेवणी डोला एक जागी केलाय गोला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वराज्याची निर्मिती केली माणूस जातीवर नाही ओळखला तर जेवढा होता तेवढा गोला केला बघा छत्रपती शिवाजी महाराज म्हणावा कोणाला तर थोडक्यात सांगून जाईन बघा 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाची ऐका 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाची 2000 सैन्यांबरोबर एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी सुद्धा या मातीसाठी लढत राहतो त्याचं नाव तानाजी 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी 1.5 तासात दुश्मनांच्या सैन्याला गडद पाडतो त्याचं नाव धनाजी वाघाचा जबडा फाडून ज्याचे दात मोजतो त्याचं नाव संभाजी आणि यांना सर्वांना एकत्र करून जे स्वराज्य निर्माण करतो तो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर बघा विठ्ठल 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 म्हणून बघा ऐसे संस्कार असावे नाहीतर आत्ताचे संस्कार बघा पाववाल्याची घंटेचा आवाज आला की तो घंटेचा आवाज ऐकून मुलं उठतात परंतु अगोदरचे मावले बघा तुम्हाला अगोदरच्या मावल्यांमधला आणि आत्ताच्या मावल्यांमधला फरक सांगे बघा पहिले मावले लवकर उठे रणांगणात सुटे तलवार तुटे परंतु मागे ना हटे आणि आत्ताचे मावले उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे लिव्हर तुटे परंतु मागे ना हटे याच्याही पुढे जाऊन सांगे बघा उशिरा उठे पोरींच्या मागे सुटे थोबाड फुटे परंतु मागे ना हटे बघा विठ्ठल 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 म्हणून संस्कार असे पाहिजे बरोबर ना असे संस्कार नको बघा देवाने इतका सुंदर चान्स दिला या संधीचं काहीतरी सोनं करा नाहीतर हा नरदेह आज आहे तर उद्या नाही बघा देवाने इतका सुंदर नरदेह दिलाय एकदा गेला की पुन्हा मिळणार नाही म्हणून बघा सुभाषितकार वर्णन करतात पुनर्वित्त पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एत्र सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा बघा गेलेली संपत्ती पुन्हा मिळेल गेलेली बायको पुन्हा मिळेल गेलेला मित्र पुन्हा मिळेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा लाईफ इज नॉट वन्स मोर बघा हो देह एकदा गेला की पुन्हा मिळणार नाही म्हणून आपल्याला जीवनात किती पैसे खर्च करा परंतु 1 मिनिटाचं आयुष्य हे पुन्हा मिळणार नाही बघा आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं टेस्ट केलं तरी वितळतं आणि वेस्ट केलं तरी वितळतं म्हणून चांगले कर्म करत चला कारण चांगले कर्म करणारी व्यक्ती ही माझ्या तुकोबारायांच्या गाथेप्रमाणे आहे कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न करा परंतु तरुण जाते परंतु शेवटी यशापर्यंत पोचते म्हणून हा देह नाश पावणारा आहे याला कितीही चांगले कपडे घाला कितीही चांगला मेकअप करा परंतु आपल्याला एक तरी दिवस जायचंच आहे म्हणून बघा 18 वर्षाच्या वयात जेवढं सौंदर्य असतं तेवढ्या 80 वर्षाच्या म्हातारीला असतं का हो तर नाही आता मला माहिती आहे आपल्या गावातल्या म्हाताऱ्या चांगल्याच दिसतात परंतु तो प्रश्न वेगळा आहे 18 वर्षाच्या वयात आपण 200 वेळा आरशात पाहतो परंतु म्हातारपणात एकदा सुद्धा आरशात तोंड जात नाही परंतु बघा तुम्ही जन्माला आलात ना मीच कधी कधी विचार करते की मी म्हातारी झाल्यावर कशी दिसेल परंतु विनोदाचा भाग सोडा मला सांगायचं एवढंच आहे तुम्ही जन्माला आलात ना या जन्माचं काहीतरी सोनं करा नाही तर जन्माला आलात आणि खाऊन पिऊन झोपा काढले असेही आपल्याला जन्म पाहायला मिळतात औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया 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 ए खाया पिया सुख से सोया नाख जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाख जमाना
तर बघा आपण जन्माला आलोत ना तर नुसत्या झोपा काढून चालत नाही. असंही आपल्याला जन्म बघायला मिळतात परंतु त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही जन्माला आलात ना तर भगवंताचं नामस्मरण करा, नाहीतर जन्माला आलात आणि मेलात काही उपयोग नाही. तुम्हाला जीवन जगायचं ना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगा. कारण की बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आपली छाती फुगते, कॉलर ताट होते. बघा यात काहीच नवल नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर विरोध करणाऱ्या लोकांचा सुद्धा तेवढाच विश्वास होता. आता विश्वास हा शब्द किती छोटा आहे. वाचायला सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजायला दिवस लागतो, परंतु सिद्ध करायला पूर्ण आयुष्य जातं. तरी असा हा विश्वास कमवायला आपल्याला तसं जगावं लागतं. परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर विरोधी करणाऱ्या लोकांचा सुद्धा तेवढाच विश्वास होता. बघा शाहिस्त खानाची बहीण रडत रडत शाहिस्त खानाकडे आली आणि शाहिस्त खानाला म्हणाली, भैया सुनते क्या हुआ बहिना, भैया मेरी छोटी बच्ची किधर गया देखता नहीं. त्यावेळेस शाहिस्त खान म्हणाला, अगं बहिना बाहर देखो किधर तो खेलती हो. त्यावेळेस बहीण म्हणाली, नहीं भैया मैं बहुत देर से ढूंढ गई पर कुछ भी नहीं दिखता, पर देर से कुछ शिवाजी के लोग आए थे. त्यावेळेस निश्चित उन्होंने मेरी बेटी नेली. त्यावेळेस शाहिस्त खान हसला. अरे त्या शाहिस्त खानाची 3 बोटं माझ्या राजाने कापली होती तरी सुद्धा तो शाहिस्त खान म्हणाला, अगं येडे तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे तुझ्या पोरीला नेणारच नाही एवढी गॅरंटी आहे मला. तुला जर असं वाटतंय ना की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावल्यांनी तुझ्या पोरीला नेला तर तुझ्या पोरीला लेकीसारखं जपीन तो शिवाजी, एवढा विश्वास आहे माझा त्या छत्रपतीवर. बघा म्हणजे विरोध करणाऱ्या सुद्धा लोकांचा एवढा विश्वास माझ्या राजावर होता. बघा 33 कोटी देव कोट्यावधी मंदिरं असतील त्यांची, परंतु भारतात त्यांची पूजा खूप कमी लोक करतात. परंतु माझ्या राजाचं एक सुद्धा मंदिर नाही. सर्वांच्या मनात हृदयामध्ये माझा राजा आहे. याचं हा पहिला राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बघा अरे सर्वांच्या हृदयामध्ये माझे राजा आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे माझा माँसाहेब जिजाऊ आहेत. अरे जीवनात आलात ना तर त्या आई वडिलांची सेवा करा. बघा ज्या दिवशी तुम्हाला कळेल की आई वडिलांचं महत्त्व काय असतं त्या दिवशी बघा तुम्ही विचार करा दादांनो, बायकोच्या पदराला नुसता धक्का लागला तर ती म्हणते अरे माझा पदर खराब होईल, परंतु ती लहानपणापासून आपल्या पदराने लेकराचं तोंड पुसत आलेली असते ती म्हणजे आई. बघा एवढा फरक आहे. परंतु तुम्ही इतके आता जाऊ द्या, परंतु तुम्ही त्या आई वडिलांना नाही नाही ते बोलून जाता, काय बोलता त्याचा विचार करत नाही. परंतु बघा तुमचे ते जन्मदाते आई वडील आहेत. बघा तुम्हाला मी एक वाक्य सांगून जाईन, जिभेला लागलेली जखम ही बरी होऊ शकते परंतु जिभेमुळे झालेली जखम ही कधीच बरी होणार नाही. आणि तुम्ही त्या आई वडिलांना नाही नाही ते बोलून जाता, तुम्ही त्या आई वडिलांना विसरून जाता, सहज हे साधं समजता. परंतु तुमच्या त्या मी असं म्हणत नाही की तुम्ही त्या आई वडिलांवर प्रेम करत नाही, करताना, परंतु कधी लग्नाच्या अगोदर. एकदा का लग्न झालं बायको घरात आली की मुलं जशी काही येडी होतात. महाराज बघा ना 22 वर्षाच्या मुलाला आई सोडून दुसरं कोणी दिसत नाही. ते म्हणतंय आईला, अगं आई ती कुठे? तुम्ही जाणकारी मंडळी आहात ना म्हणून मी तुम्हाला सांगते. बघा तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आपल्या लेकरानं मरेपर्यंत आपल्याला भाकर द्यावी तर मरेपर्यंत तुम्ही तुमच्या पोराच्या नावावर सातबारा करू नका, नाहीतर लटकते राहणार. हा दिवस तुमच्या आयुष्यात यावा नाही म्हणून मी तुम्हाला सांगते. बघा भले तुम्ही त्या पोरांसाठी पैसा नका कमवू परंतु संस्कार कमवा, कारण या जगात सर्वात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुम्हाला सांगू का, बघा हरी हरी म्हटलं तर आपल्याला पुण्याची गणना कुणी करू शकत नाही, परंतु त्या देवाचं नाव घेतलं तर वैकुंठ लोक प्राप्त होते. एवढी त्या देवाच्या नावामध्ये ताकद आहे. बघा म्हणजे आपण त्या देवाचे गोडवे गायले
तर पुण्याची गणना स्वतः भगवंताला सुद्धा करणं अशक्य आहे. तेच माऊली ज्ञानोबा या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना ताली वाजवा. हरी मुखे मना 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 हरी माईक लावा द्या. हरी मुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना 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 बघा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बघा, त्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की त्याचं नाव जरी घेतलं तरी सर्व पाप नष्ट होते. घेता नाम विठोबाचे पर्वत चलतील पापाचे, किंवा नामाचं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जन्मांतरीची एवढी ताकद आहे त्याच्या नामामध्ये. म्हणून तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा. परंतु लोक काय करतात, म्हणतात की आम्ही आत्ता नाही करणार तर म्हातारपणात नामस्मरण करू. मग आता आपण महिला मंडळ हात वरती करा, हात वरती करा, दोन्ही हात वरती करा, दोन्ही हात. महिला मंडळ हात वरती करा आणि माझ्या मागं म्हणा, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. मागच्या बाया बोलत नाही, बोललं का? बरं, जाऊ द्या. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी भजन गाऊ. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी हात करा. जेवढ्यांना मी दिसते मागच्या महिला मंडळ सर्वांनी वरती हात करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई.
म्हणजे सांगायला सगळ्यांना लागलं का हात वरती घ्या, परंतु खाली घ्या असं सांगायला कोणालाच लागलं नाही. बरं जाऊ द्या, माझ्या अंतकरणात ते भाव तुम्ही जाणले, मला बरं वाटलं. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा माऊली ज्ञानोबा म्हणतात की रहा संसारात, करा संसार, परंतु संसारात राहून सुद्धा परमार्थ केला तर ज्याप्रमाणे भगवान परमात्मा पांडवांच्या घरी राहिले, त्याचप्रमाणे व्यासांनीही असे सांगितलं आहे की द्वारकेचा राणा म्हणजेच बघा तो भगवान सदैव आपल्या घरी वास करील. तेच माऊली ज्ञानोबा शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे
व्यासाची अखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. बघा तुम्ही माझ्या कीर्तनातून जरी काही घेऊन नाही गेला तरी एक गोष्ट तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाती म्हणजे आई वडिलांची सेवा करा. कारण बघा ज्यांच्या जीवनातला सागर अटला, जीवनामध्ये आई वडिलांचं महत्व काय असतं ते तुम्हाला मी सांगून जाईन. बघा हे कुठल्या पुराणातील किंवा ग्रंथातील कथा नाही तर ही एक सत्य घटना आहे. बघा एक छोटंसं कुटुंब राहत होतं. एक श्याम नावाचा मुलगा होता. त्याचे आई वडील खूप आनंदित संसार चालला होता. एक दिवस ते पंढरपूरला दर्शनासाठी निघाले. त्यांनी पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ते गावी परत यायला निघाले. त्यावेळेस वाटेवर एक वाईट घटना झाली दादांनो. ते तिघेही रस्त्याने चालत असताना एक ट्रक आली आणि श्यामच्या आईला त्या ट्रकवाल्याने उडवलं. त्या श्यामच्या आईचं प्रेत श्यामच्या समोर आणण्यात आलं. श्याम म्हणू लागला, अगं आई मला शाळेत जायचंय ग. अगं आई माझी बॉटल भरून दे. आई माझा डब्बा भरून दे ग आई. आई परंतु आई नाहीये. श्याम मोठमोठ्याने रडतोय परंतु काय श्यामची आई नव्हती. मग श्यामची आई नव्हती. मग श्यामच्या आईचं प्रेत स्मशानभूमीवर नेण्यात आलं आणि मग श्यामने त्या आईला अखेरचा निरोप दिला. मग वडिलांनी श्यामच्या भवितव्याचा विचार केला आणि दुसरं लग्न केलं. परंतु दादांनो लक्षात ठेवा, सावत्र ही सावत्रच असते. ती श्यामला खूप त्रास देऊ लागली. श्यामला कपडे धुवायला सांगायची, श्यामला भांडी घासायला लावायची, श्यामला सर्व काम करायला सांगायची. एक दिवस ती श्यामला म्हणाली, श्याम माझ्या साडीला इस्त्री कर रे. त्यावेळेस श्याम म्हणाला, अगं आई मला येत नाही ग. त्यावेळेस ती आई म्हणाली, नुसतं खातो पितो आणि झोपतो का, कर इस्त्री. त्यावेळेस श्यामने ती इस्त्री जोडली आणि तेवढ्यात त्याचा वर्ग मित्र आला. तो म्हणू लागला, श्याम माझी ABCDची वही दे रे. श्याम तुझी ABCDची वही दे ना. त्यावेळेस श्याम आता छोटा होता. त्याने ती इस्त्री साडीवर ठेवली आणि मग श्याम ती वही देण्यासाठी गेला. तेवढ्यात ती साडी जळाली आणि तो जळालेला वास त्या श्यामच्या आईच्या नाकापर्यंत पोचला. ती पटकन धावत आतमध्ये आली आणि श्यामला नाही नाही ते बोलली. श्यामला म्हणाली, अरे श्याम तू माझी एवढी महागडी साडी जाळली रे. त्यावेळेस श्याम म्हणू लागला, अगं आई माझं चुकलं ग. आई मला माफ कर ग. परंतु ती सावत्र आई होती. ती म्हणाली, श्याम तुझा बाप मला कधी साडी घेत नाही आणि ही माझ्या आईने माझ्या भावाने घेतलेली साडी तू जाळलीस. तरी श्याम म्हणू लागला, श्याम खूप जोरजोराने रडू लागला. श्याम म्हणू लागला, आई माझं चुकलं ग. परंतु ती सावत्र आई होती दादांनो. ती म्हणाली, श्याम तू खाली वाग. श्यामला वाटलं आता ही आई मला तिच्या पाया पडायला लावते की काय. परंतु ती दृष्ट आई होती. तिने ती एवढी गरम इस्त्री उचलली आणि श्यामच्या पाठीवरती ठेवली. श्याम जोरजोराने रडू लागला आणि मग तो आतमध्ये गेला आणि देवघरात त्याच्या आईचा फोटो लावला होता. आणि श्यामच्या त्या फोटोकडे पाहून श्याम म्हणू लागला, कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वागवेल तुझ्या या बालाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी ग केली. संकट तुझला पदराला येऊन गेली. सोडून गेली आई तू लाडक्याला. कोण वागवेल तुझ्या या बालाला. हो कशाला गेली आई तू स्वर्गाला. हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. कारण की ते गेले ना तर तुम्हाला आईची माया कधीच कळणार नाहीत. खरं सांगते दादांनो, आई वडिलांची सेवा कराल ना तेवढं भारी असतं. बघा त्या भक्त पुंडलिकाने काय 1 धाम 2 धाम केले होते का हो? तर नाही, आई वडिलांची सेवा केली म्हणून तो
इतका पापी होता, इतका दृष्ट होता, तरी सुद्धा भगवंत त्याला भेटण्यासाठी आला. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. विठुरायाची पंढरी. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा आणि नामस्मरण करा. नामस्मरण केल्यावर बघा काय होतं, तर तेच नाथराय पिंगल्याच्या द्वारात सांगतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. या जरी नाही काल हातवरी करा. हात वर करा. हे सरती शेवटी बा काल बांधून येईल. सरती शेवटी बा हाय का जनार्दनी आमचे काय वाजाईल. हाय का जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 वाजवारी. बोल बोली तो देखा पिंगळा वाजवारी. हे पिंगळा वाजवारी. बोल बोली तो देखा पिंगळा वाजवारी. पिंगळा वाजवारी. बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी. बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटी याचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे वर्तमान कोटी याचे वर्तमान कोटे. लटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. हे लटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. ठिकाणी बोलू यांची वर्तमान पिंगा ग बाई पिंगा ग. बाई पिंगा. टाळी वाजवा पहिला मंडळ. हे पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई. अवघा 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 धाकड दिगळा ग. 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 अवघा धांगड धिंगा ग. अवघा धांगड धिंगा ग. ए नको 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 घालू पिंगळा ग. नको 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 घालू पिंगळा ग. नको 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 घालू पिंगळा ग. नको नको घालू भिंगा. ए नको 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 घालू पिंगळा ग. नको 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 घालू पिंगळा ग. नको 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 घालू भिंगा ग. नको 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 घालू भिंगा. ए पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई. दाताचं दातवण का ग कुणी. दाताचं दातवण का ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळा म्हणी. कुंकू घ्या कुणी काळा म्हणी. कुंकू घ्या कोणी काला मणी. कुंकू घ्या कोणी काला मणी. हे दाताचं दातवण का ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळा म्हणी. हे दाताचं दातवण का ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळा म्हणी.
होत तिच्या रूपाचे दिन अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान 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 हा पिंगळा 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 माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी महाद्वारी बरं जाऊ द्या माझ्या कीर्तनाची नियोजित वेळ ही संपलेली आहे तरी पण तुमचे मी 5 मिनिटं घेतली मला माफ करा बघा माझ्या कीर्तनात रंग भरवण्याचं ज्यांनी काम केलं असे असणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण श्रद्धा दिदी सोनोने सानिका दिदी बोरकर आणि साक्षी दिदी सावंत यांच्या तिघींच्याही चरणी नतमस्तक होते आणि मृदुंगाचार्य माझे गुरुभाऊ त्यांच्याही चरणी नतमस्तक होते इथं सर्वच तालकरी मंडळी काही पेठवरून सुद्धा आलेली आहेत त्यांचे सुद्धा मी चरणी नतमस्तक होते विनेकरी ताई चोपदार बाबा त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते पेटी मास्तर बाबा त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते तुम्हाला खरं सांगायचं तर आज मी तशी उभी आहे ती फक्त माझ्या मामा मुली कारण की आज जर त्यांनी सांगितलं नसतं ना मला की तू आळंदीला जा तर माझ्या आई वडिलांनी सुद्धा हे म्हणजे हे केलं नसतं परंतु खरंच माझ्या मामाच्या मी चरणी नतमस्तक होते भले माझ्या आई वडिलांनी माझा पैसा भरला असेल परंतु माझ्या मामाने मला साथ दिली त्याच्यामुळे माझ्या मामाला मी चरणी नतमस्तक होते कीर्तनाला माझे नातेवाईक खूप जमलेले आहेत माझी मावशी सुद्धा आलेल्या आहेत माझे मामा सुद्धा उपस्थित आहेत माझ्या अक्का वगैरे सगळ्या आज्या वगैरे सगळ्या आहेत आणि एकदा ज्यांनी माझं कीर्तन ठेवलं अशा असणारे सोनाली ताई शंकर भालिवडे त्यांचे एकदा मी खरंच धन्यवाद देते आणि माझ्या तोंडातून जर एखादा वाईट शब्द जर गेला असेल ना तर मला तुमची मुलगी म्हणून माफ करा अरे ज्यांना एक मुलगी नाही त्यांनी मला दुसरी म्हणून माफ करा ज्यांना 2 नाही त्यांनी तिसरी म्हणून माफ करा ज्यांना 4 नाही त्यांनी मला 5वी म्हणून माफ करा आणि ज्याला मुलीच नाही त्यांनी मला दत्तक घेतलं तरी चालेल परंतु आधी माझ्या आई वडिलांची परवानगी मागा तरी पण तुम्ही परवानगी मागितली तरी माझे आई वडील काय मला तुम्हाला देणार नाही बरं जाऊ द्या ज्यांनी रंग भरवण्याचं काम केलं खरंच आमच्या जामरुंगवरून सुद्धा अर्धी पाहुणे आलेले आहेत पेठवरून सुद्धा आलेले आहेत सोलंपाड्यावरून सुद्धा आलेले आहेत त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि कर्जतवरून गुलाबबाई आलेल्या आहेत त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते बरं मी इथंच आता सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल नाही
पुंडलिक वर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान